शाळेमध्ये मुलांना अभ्यासाबरोबरच आई वडील गुरु यांचा सन्मान करण्याविषयी वेगवेगळ्या प्रकारे शिक्षक शिकवतात. ज्याप्रमाणे गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा, तसंच आई आणि वडील हे आपले दैवत आहेत आणि त्यांचं आपण कायमच त्यांच्याविषयी आदर सन्मान ठेवायचा आहे. या गाण्यातून या मुलांनी आईबाबांसाठी काही भावना व्यक्त केलेल्या आहेत. सर्व आईबाबांचं इथे खरोखर मनापासून धन्यवाद देते. असे स्मार्ट विद्यार्थी आपण आमच्या शाळेमध्ये प्रवेश देऊन आमचंही नाव ते नक्कीच भविष्यामध्ये उज्ज्वल करतील अशी या त्यांच्या परफॉर्मन्समधून आशा वाटते. नाउ आय कॉल ऑन स्टेज निसर्गा पांडवळे फ्रॉम 4th स्टँडर्ड. Good evening everyone. Myself Nisarga Pandhole from standard 4th. निसर्गा, तू सर्वात जास्त प्रेम कोणावर करते, आई की बाबा? मी माझ्या बाबांवर सर्वात जास्त प्रेम करते. आपल्या जन्मानंतर आपल्याशी घट्ट जोडली जाणारी नाते म्हणजेच आपले आई बाबा. स्वतःचे डोळे मिटेपर्यंत जी प्रेम करते तिला आई म्हणतात. आणि डोळ्यात प्रेम न दाखवता जो प्रेम करतो त्याला बाप म्हणतात. हो, आपले बाबा म्हणजे आपल्या जीवनाचा एक अनमोल भाग आहे. ते आपल्या कुटुंबाच्या सुखासाठी रात्रंदिवस मेहनत करतात. आपल्या कुटुंबाच्या सुखातच आपलं सुख मानतात. हो टीचर, खरंच जे आपल्या सुखासाठी काबाड कष्ट करत आहे त्यांना त्यांच्या वृद्धापकाळात सुखी ठेवणे व त्यांची काळजी घेणे हेच आपले कर्तव्य आहे. असं म्हणतात की रोजच्या जेवणाची चिंता करते ती आई आणि आपल्या आयुष्यभराच्या जेवणाची चिंता करतो तो बाप. वडिलांविषयी बोलायला तर शब्दच अपुरे पडतील, पण मला माझ्या बाबासाठी व इथे जमलेल्या सर्व बाबांसाठी 2 शब्द बोलावेसे वाटतात. घडीभर तू थांब जरा, ऐक त्याची धापर, लई अवघड हाय गड्या, उमगाया बापर, उमगाया बापर. खरंच निसर्गाने सांगितल्याप्रमाणे बाप समजायला खूपच अवघड आहे. अशाच बाबांसाठी एक अप्रतिम परफॉर्मन्स घेऊन येत आहे आमचे सीनियर केजीचे विद्यार्थी, दमलेल्या बाबाची कहाणी. सो बिग राउंड ऑफ अप्लॉज फॉर आवर लवली स्टुडंट्स. थँक यू. सो प्लीज कम ऑन स्टेज आयशा सय्यद, आरवी यादव, मानसी थाटे, तनिष्का कुर्ने, चैताली राठोड, रुद्र जाधव, पार्थ पवार, धैर्य कदम, विहान शिंदे, धैर्य कडसे, दक्ष प्रसाद, रुद्रान सिंग, अंश दुबे and ऋत्विक भागवत. So huge round of applause for our lovely students. आलो. बाबा, आज रविवार आहे ना, मला फिरायला घेऊन जाशील का? आणि बघ ना, माझी डॉल पण खराब झाली, मला नवीन घेऊन दे ना. हो, आपण जाऊया संध्याकाळी. पण नक्की ना? हो नक्की. संध्याकाळी जाणार कसे? माझ्याकडे तर पैसेच नाही. बघायला लागेल, काहीतरी करायला लागेल. बाळा ऐक ना, मी जाऊन येतो, संध्याकाळपर्यंत येईन. कुठे चाललास? ऑफिसचं एक अर्जंट काम आलंय, ते करून येतो. नक्की ये हा, मी वाट बघतीये. हो बाळा, नक्की. मालक, मला जरा पैशांची गरज होती. काही पैसे वगैरे मिळणार नाही, चल जा आधी काम कर. अजून कसा आला नाही बाबा? 6 वाजून गेले. आज येऊ दे बाबाला, मी बोलणारच नाही त्याच्याशी. बाळा, हे बाळा ऐक ना ग. तू आज मला बाहेर नेणार होतास,
तू बोललेलास आज मी लवकर येईन. नेहमी तू असंच करतोस, मला कुठेच घेऊन जात नाहीस, काहीच घेऊन देत नाहीस. सॉरी बाळ, पण बघ तर मी काय आणलं तुझ्यासाठी. मला काहीच नकोय तू आणलेलं, आणि बोलू पण नको तू माझ्याशी. कोमेजून निजलेली एक परिराणी, उतरले तोंड डोळा सुकलेले पाणी. कोमेजून निजलेली एक परिराणी, उतरले तोंड डोळा सुकलेले पाणी. रोजचेच आहे सारे काही आज नाही, माफी कशी मागू पोरी मला तोंड नाही. झोपेतच आज तुला घेतो मी कुशीत, निजेतच तरी पण येशील खुशीत. सांगायाची आहे माझ्या जानुल्या फुला, दमलेल्या बाबाची या कहाणी तुला. ना 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 ना. आटपाट नगरात गर्दी होती भारी, घामाघूम राजा करी लोकलची वारी. आटपाट नगरात गर्दी होती भारी, घामाघूम राजा करी लोकलची वारी. रोज सकाळी राजा निघताना बोले, गोष्ट सांगायाचे काल राहुनिया गेले. जमलेच नाही काल येणे मला जरी, आज परी येणार मी वेळेवर घरी. स्वप्नातल्या गावामध्ये मारू मग फेरी, खऱ्या खुऱ्या परीसाठी गोष्टीतली परी. बांधीन मी थकलेल्या हातांचा झुला, दमलेल्या बाबाची या कहाणी तुला. ना 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 ना. चला चला, आज मी तुम्हाला ट्रीट देते, आपण जाऊया हॉटेलमध्ये जेवायला. चला चला मॅडम ट्रीट देते, जाऊया आपण. बोला काय काय खाणार तुम्ही, आज माझी ट्रीट आहे. वेटर वेटर. अरे हे तर तुझे बाबा आहेत ना. तू तर बोललेली तुझे बाबा ऑफिस मध्ये काम करतात. खोटं बोलते ही. खोटाडीच आहे ती, आणि मोठी ट्रीट देणारी खोटाडी. असा गेलो आहे बाळा पुरा अडकून, हल्ली तुला झोपेतच पाहतो दुरून. असा कसा बाबा देवले कराला देतो, लवकर जातो आणि उशिरानं येतो. एका घरी राहून या मनामध्ये घोर, तुला तुझा बाबा नाही मला माझी पोर. बालपण गेले सारे तुझे निसटून, उरे काय तुझ्या माझ्या ओंजळी मधून. जरी असे तुझ्या ओठी माझ्यासाठी हसे, नजरेत तुझ्या काही अनोळखी दिसे. जरी असे तुझ्या ओठी माझ्यासाठी हसे, नजरेत तुझ्या काही अनोळखी दिसे. तुझ्या जगातून बाबा हरवेल का ग, मोठेपणी बाबा तुला आठवेल का ग. तुझ्या जगातून बाबा हरवेल का ग, मोठेपणी बाबा तुला आठवेल का ग. सासुराला जाता जाता उंबरठ्यामध्ये, बाबासाठी येईल का पाणी डोळ्यामध्ये. खूप 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 सुंदर परफॉर्मन्स. हा परफॉर्मन्स बघितल्यावर सर्व पालकांच्या डोळ्यात पाणी आलेलं आहे. आणि
या विद्यार्थिनींनी जी त्यांच्या बाबांसाठी जी विनंती केली आहे की बाबा एक तरी दिवस आमच्यासोबत घालवा, तर हा दिवस मी प्रत्येक पालकांना विनंती करते की तुम्ही दररोज तुमच्या धकाधकीच्या जीवनात तुमचं डेली रुटीन सुरू असतं, पण एक तरी दिवस तुम्ही तुमच्या मुलांसाठी द्या, त्यांच्यासोबत पण वेळ घालवा, ही मी सर्व पालकांना विनंती करते. Now I call on stage Manoj and Rudraj from